केलं पाहिजे. हे इच्छितून त्यांनी मग आश्रय व्यसनमुक्ती केंद्र व पुनर्वसन केंद्र या नावाने आश्रम चालू केला. तिथं मेडिटेशन, गोळ्या औषधं, आयुर्वेदिक गोळ्या औषधी देऊन आणि तुम्हाला एक 26 दिवसाचा कोर्स दिला जातो. त्यामधून तुम्हाला दारू असेल, गांजा असेल, असे विविध व्यसन असतील, त्यामधून तुम्हाला व्यसन कसं सोडता येईल त्यावर तुमच्या मेडिटेशनच्या माध्यमातून, औषधीच्या माध्यमातून ते ट्रीटमेंट करतात. त्या ट्रीटमेंट तिथं 26 दिवसाचा कोर्स आहे, 21,000 रुपये फीस घेतात. ते तिथं व्यसनमुक्त गाव व्हायला पाहिजे, व्यसनमुक्त आपला महाराष्ट्र झाला पाहिजे, हे संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आपल्या जवळ चिंचोली येथे व्यसनमुक्ती केंद्र सुरू झालेलं आहे. आपल्या गावातील जास्तीत जास्त जे आता उघड येतात त्यांनी गमतीत जायचं की आपण कशाला सांगायचं की व्यसनाने माझी नोंदणी करा, मी दारू पितो, मला दारू सोडायची. इथं कोणी सांगू नका. नंतर तिथं चिंचोलीला जाऊन महाराजांना भेटा, तिथं नोंदणी करा, रीतसर तुम्ही ट्रीटमेंट घ्या. कारण व्यसन हे इतक्या सहजासहजी सुटणारी गोष्ट नाही. व्यसन हे तुम्हाला एक असं संपूर्ण तुमचं जीवन संपूर्ण टाकतं, तुमचं अस्तित्व. खूप विद्वान माणूस असतो पण तो व्यसनाच्या आरेने वाया गेला. हा एक चांगल्या व्यक्तिमत्वाला संपवायचं काम व्यसन करत असतो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रमाणात आपण असाल, आपले मित्र असतील, आपले नातेवाईक असतील, कोणी जवळचे माणसं असतील, त्यांना ते व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पोहोचवून त्याचं जीवन सुधारा, त्याच्यासोबत आपलंही जीवन सुधारा, आपल्या गावाचं आरोग्य सुधारलं जाईल. एवढी विनंती करतो. धन्यवाद.